संपत्ती आम्हा संसारी, ऐसिया संपत्ती आम्हा संसारी, भोगाचिया परी काय सांगो, काम तो कामना भोगितसे देवा, आलिंगने हेवा चरणचुंबी, शांतीच्या संयोगे निरसला ताप, दुसरे ते पाप भेद बुद्धी, काम तो कामना भोगितसे देवा, आलिंगने हेवा चरणचुंबी, तुका म्हणे पाहे तिकडे सारिखे, तुका म्हणे पाहे तिकडे सारिखे, आपुले पारिके निरसले, काम तो कामना भोगितसे देवा, आलिंगने हेवा चरणचुंबी, पांडुरंगा करो पांडुरंगा करो पांडुरंगा करो प्रथम नमन, पांडुरंगा करो प्रथम हरे चरणात साधिया, हरे चरणात साधिया, दुसरे चरणात साधिया, यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, बाबाजी सद्गुरु दास बाबाजी सद्गुरु दास बाबाजी सद्गुरु दास, तू विटेवरी सकये बाई हो करी कृपा, विठ्ठवरी सये बाई हो करी कृपा, माझे मन लागो तुझे बाई हो करी कृपा, माझे मन लागो तुझे बाई हो करी कृपा, तू सावळे सुंदरी हो करी कृपा, तू सावळे सुंदरी हो करी कृपा, लावण्य मनोहरी हो करी कृपा, लावण्य मनोहरी हो करी कृपा, निज भक्ता करुणा करी हो करी कृपा, निज भक्ता करुणा करी हो करी कृपा, पंढरपुरी राहिली थोडा पाहिली संती देख वरुण विठाई वरुण विठाई सच्चिदानंद अंबाबाई हो करी कृपा, सच्चिदानंद अंबाबाई हो करी कृपा, सच्चिदानंद अंबाबाई हो करी कृपा, सच्चिदानंद अंबाबाई हो करी कृपा. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा, सेवे लागी सेवक झालो, तुमच्या लागलो निज चरणा, तुमच्या लागलो निज चरणा, तुमच्या लागलो निज चरणा, सेवे लागे सेवक झालो, तुमच्या लागलो निज चरणा, तुमच्या लागलो निज चरणा, तुमच्या लागलो निज चरणा, अहो स्वामी तुकया देवा, यावरी न करावा, यावरी न करावा अवरेरो, यावरी न करावा अवरेरो, अहो स्वामी तुकया देवा, यावरी न करावा अवरेरो, यावरी न करावा अवरेरो, यावरी न करावा अवरेरो. ऐसिया संपत्ती आम्हा संसारी,
भोगाच्या परी काय सांगो, काम तो कामना भोगी तसे देवा, आलिंगने हे वा चरणचुंबी. सेवेला प्रारंभ करण्यापूर्वी श्रोत्यांना विनंती आहे, माझं बोलणं तुम्हाला व्यवस्थित ऐकू येतं आहे का? नक्की शेवटपर्यंत. ठीक आहे, जरा आवाज कमी करा. ऑपरेटर, आवाज कमी करा. मला असं वाटलं की जरा गोंगाट आहे काय. जगद्गुरु तुकोबारायांचा अभंग आहे आणि परमार्थातली श्रीमंती सांगणार आहे. विठ्ठल विठ्ठल. प्रमोद महाराज, मी अभंग गोष्टीबुवा बहुतेक कधी ठरवून घेत नाही. माझी पद्धत आहे, अभंग बहुतेक ठरवून घेत नाही, पण आज ठरवून घेतला आहे. आज ठरवून घेतलं आहे, काहीतरी सांगायचं आहे असं ठरवलं आहे. हे माझ्यापुढे जे मशीन आहे ना, ते सगळीकडे दिसतं का? काय म्हणतात त्याला? लाईव्ह लाईव्ह. म्हणून मुद्दाम अभंग घेतला आहे. माझ्या मनात काही इच्छा आहे. वारकरी संप्रदायामध्ये दैन्य येत चाललं आहे. आपण दैन्याकडं वाटचाल करतो आहोत. म्हणून या अभंगाच्या निमित्तानं संतांची श्रीमंती समजावून घ्यायची आहे. संतांच्याकडं कोणती श्रीमंती आहे? तुकोबाराय सांगतात, आमच्याकडं संपत्ती आहे. अभंग सांगतो, नुसती संपत्ती नाही, भोग आहेत. भोगाच्या परी नुसते भोग नाहीत, भोगाचे प्रकार आहेत. कोणते भोगाचे प्रकार आहेत तुमच्याकडं? काम तो कामना भोगी तसे देवा, आम्ही देवाला भोगतो. आलिंगने हे वा चरणचुंबी, देवाला आलिंगन देतो, देवाच्या चरणाचं चुंबन घेतो. हा भोग द्वेषी माणसाला नाही. आपल्याला विषयांचा भोग आहे आणि विषयांचा भोगाचा परिणाम काय? विषयाचे सुख येथे वाटे गोड, विषयाचे सुख येथे वाटे, विषयाचे सुख येथे वाटे गोड, विषयाचे सुख येथे वाटे गोड. पुढे अवघड यमदंड, पुढे अवघड यमदंड, पुढे अवघड यमदंड, पुढे अवघड यमदंड. विषयाचे सुख येते वाटे गोड, विषयाचे सुख येते वाटे गोड, विषयाचे सुख येते वाटे गोड, विषयाचे सुख येते वाटे गोड. पुढे अवघड यमदंड, पुढे अवघड यमदंड, पुढे अवघड यमदंड, पुढे अवघड यमदंड. विषयाचे सुख येथे वाटे गोड. विषयाच्या सुखाचा परिणामे विषमेव. माझ्यापुढं जिवंत ज्ञानेश्वरी बसल्या.
कोष्टीबुवा नुसते व्यासपीठ चालक नाहीत, ज्ञानेश्वरी बिन बघता वाचणारे व्यासपीठ. हे वाढू नये, वाढू नको, अजिबात वाढू नको. मी नेहमी सांगतो कीर्तनात आवाज कमी करा असे सांगणारे दोनच महाराज आहेत महाराष्ट्रात, एक प्रमोद बांधू सर मी. बाकी सगळे महाराज आवाज वाढवा म्हणतात, अजून कमी कर. ए बाळा कुठं आहे तो ऑपरेटर, कुठं आहे? ईश्वर सर्वभूतानाम. आवाज वाढवू नको. काय सांगितलं? आणि विषयेंद्रिया मेळू होता धनंजया, जे सुख जाय थडिया सांडोनी दोन्ही. पण परिणाम काय? परिणामे विषमिव. तुकोबारे सांगतात, आम्हाला विषयांचा भोग नाही, आम्हाला देवाचा भोग आहे. आम्ही देवाला भोगतो. आता प्रमाण सांगतो, देवाला भोगण्याची प्रमाण सांगतो. संत देवाला भोगतात. यासी दिवे बावे धरा घाला मीठ्या, यासी दिवे बावे धरा घाला आईच्या बोलती बोलत्या, तयाचे भोगता. निळा म्हणे अवघ्या मिळवली लहान मोठ्या, निळा म्हणे अवघा यासी चुकती त्या भाग्या करत्या. गावो यासी चुकती त्या दरिले सगुण चांगले, रूप धरिले सगुण रूप धरिले सगुण रूप धरिले सगुण यासी दिवे भावे धरा घाला मिठ्या. देवाने संतांनी देवाला भोगला. बाळकडीमध्ये अभंग आहे, भोगीला गोपिका यादवा सकळा. महाराज काही गातात असा पाठ आहे भोगिल्या, चुकीचा पाठ आहे. भोगिल्या नाही, भोगीला. कोणी कोणी गोपिका गोपाळा यादवा सकळा, गवळणी गोपाळा गाई वट्टा सगळ्यांनी भोगला असं आहे. निज सुख तुका म्हणे भक्ता ठाई, तीत जाणारे भोगतात, तीत जाणारे भोगतात. निज निज सुख तुका म्हणे भक्ताना, तीत जाणावे भोगुत्यात, तीत जाणावे भोगितात. तीत जाणावे भोगितात, राग राग म्हणू नका, पण हे अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगितले हे सोपं आहे, आमचा अवघड आहे. विठ्ठल आम्ही कोणती प्रमाणं कशी म्हणतो, मनात आलं की म्हणायचं. काम तो कामना भोगी तसे देवा. आम्ही देवाचं आलिंगन घेतो. प्रथम भेटी आलिंगन मग चरण वंदावे, मग चरण वंदावे, मग चरण वंदावे. प्रथम भेट आलिंगन मग चरण वंदावे, मग
प्रथम भेटी आलिंगन. आम्ही देवाला भोगतो, देवाला आलिंगन देतो, देवाच्या चरणाचे चुंबन घेतो. होवनी भ्रमर पाऊलाचे सुख, घेती भक्त मुख लावण्या. महाराज सांगतात हा भोग तुमच्याकडं नाही. दुसऱ्या चरणामध्ये भोगाचे प्रकार सांगितल्यात आणि तिसऱ्या आणि चौथ्या चरणामध्ये संपत्तीचा उल्लेख केला आहे. आमच्याकडं कोणती संपत्ती आहे? शांतीच्या संयोगे निरसला ताप, याची लागे सुमती, जोडती शांती संपत्ती. शांतीच्या संयोगे निरसला ताप, आणि शांती मिळाल्यामुळं जीवनातलं दैन्य गेलं. कोणतं? दुसरेचे पाप भेदबुद्धी. 7वा अध्याय. भेदाच्या दुबळवाडी न देखेची तो. आणखीन कोणती संपत्ती आहे? साम्याचे वृद्धी जोडली तयाचे दिठी, तैसीच गुरुकृपाव खाव जळली, मग ज्ञानाची ओतपली, मग साम्याची वळली. साम्य, साम्य म्हणजे काय? तुका म्हणे पाहे तिकडे सारिके, आपुले पारिखे निरसले विठ्ठल. आता अभंगाचा भावार्थ सांगणार नाही, विस्तार करणार नाही, अभंगाची भूमिका सांगणार. या अभंगाची भूमिका काय? त्याच्या अगोदर सगळ्या श्रोत्यांना एक प्रश्न विचारतो. जगात असा एकच प्राणी आहे ज्याला आंघोळीला गरम पाणी लागतं. सांगा बघ बरं, सांगा की. नाही, एकच प्राणी आहे ज्याला आंघोळीला गरम पाणी लागतं. कोण? अहो मनुष्य कशाला, आम्ही म्हणा की काय बिघडतं. जगामध्ये असा एकच प्राणी आहे जो अन्न शिजवून खातो. बोला. मनुष्य. जगामध्ये असा एकच प्राणी आहे ज्याला राहण्यासाठी घर लागतं. मनुष्य. बरोबर. जगामध्ये असा एकच प्राणी आहे, आपल्या इथं दूध संपलं की दुसऱ्याचं पितो. मनुष्य. सगळ्याच उत्तर एकच आहे, मनुष्य. आता शेवट आहे, खूप मुद्दे आहेत, सगळे नाही बरं. शेवटचा मुद्दा, जगामध्ये असा एकच प्राणी आहे ज्याला पैसा लागतो. कोण? मनुष्य म्हण नका, आपण म्हणा. आपलं कबूल करा, काय बिघडते. एकच प्राणी मनुष्य ज्याला पैसा लागतो. आमच्या भागामध्ये एक म्हण आहे. लोक म्हणतात पैसे पैसे काय करतोयस? एका पैशाला कोंबडी खात नाही. कोंबडी खात नाही. कोंबडी पुढं दाणे टाकले आणि पैसे टाकले. कोंबडी दाणे टिपते का पैसे टिपते? दाणे टिपते. कुत्र्यापुढं भाकर टाकली आणि नोटाचा बंडल टाकला. कुत्रा भाकरी खातो का नोटा खातो? भाकरी खातो. बैलापुढं पेन ठेवली, ढेप, तुमच्या भाषेत ढेप, ढेप ठेवली आणि दुसऱ्या बाजूला दागिन्याची पाटी ठेवली. बैल दागिने खातो का ढेप खातो? ढेप खातो. माणसापुढं पंचपक्वान्नाचं ताट ठेवलं आणि दुसऱ्या बाजूला 500चा बंडल ठेवला. काय करतो? जेवतो का बंडल घेतो? नाही. जरा चुकलंय, जरा चुकलंय, जेवून बंडल घेतो. विठ्ठला विठ्ठला.
तरीसुद्धा शास्त्रकार सांगतात मनुष्य बुद्धिमान आहे. अरे बुद्धिमान आहे का बुद्धू आहे? हे सगळं कशाचं लक्षण आहे? बुद्धिमान नाही, बुद्धू. तुम्हाला एक उदाहरण सांगतो. आमच्या गाईच्या गोठ्यामध्ये आमचं गोरक्षण आहे. मी आमच्या बैलाच्या पुढोबार, त्याचं नाव राजा, त्या मेला परवा राजा, त्याच्या शेजारी उभा होतो मी. आणि माझ्या मनात एक कल्पना आली. कोणती? म्हणलं मी याला बैल म्हणतो, तो मला काय म्हणतो? मला काय हरिभक्तीपरायण संतवीर काही नाही. बैलसुद्धा मला प्राणीच समजतो. उलट बैल म्हणतो ही बावळट, आम्ही 4 पायावर चालतो, हे 2 पायावर का चालतंय कुणाला ठाऊक. आपला विषय कुठं आहे? जगामध्ये संपत्तीचा शोध केव्हा लागला मी सांगू शकत नाही. अश्मयुगापासून आहे. संपत्तीचा शोध केव्हा लागला सांगता येत नाही, पण एवढं सांगता येतं आहे, जेव्हा संपत्तीचा शोध लागला तेव्हा माणसातला मनुष्य संपला. विठ्ठल धनवंताला गे, 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 धनवंताला गे. सर्व मान्यता आहे जगी, सर्व मान्यता आहे जगी. माता पिता बंधुजन, माता पिता बंधुजन, सर्व मान्यता आहे जगी, सर्व मान्यता आहे जगी. माता पिता बंधुजन, माता पिता बंधुजन, धनवंताला गे, धनवंताला धनवंताला गे, धनवंताला गे, धनवंताला गे. सर्व मान्यता आहे, सर्व मान्यता आहे जगी. माता पिता बंधुजन, माता पिता बंधुजन, धनवंताला गे, सर्व मान्यता आहे जगी, सर्व मान्यता आहे जगी. माता पिता बंधुजन, माता पिता बंधुजन. धनवंताला गे. ज्या वेळेला धनाचा शोध लागला तेव्हा मनुष्य राक्षस झाला धनासाठी. एक गोष्ट आहे बरं का, दारिद्र्यानं पिचलेला एक मनुष्य आत्महत्या करण्यासाठी निघाला. त्यानं ज्या झाडाला दोर बांधला त्याचा तो पक्षी काय म्हटला, बाबा का आत्महत्या करतो? म्हणले दारिद्र्य. ठीक आहे, मी सांगतो तेवढं काम कर. तू उत्तर दिशेला चालत जा, एक पर्वत लागेल, तिथे एक राक्षस आहे, तो तुला खाण्यासाठी येईल, पण आला की माझं नाव सांग. माझं नाव सांगतो, मारणार नाही. तो राक्षस त्या पक्षाचा मित्र होता.
तो तुला तो गेला. राक्षस भेटला, खाऊ लागला. त्यानं नाव सांगितलं. ठीक आहे. राक्षस म्हणला तुला काय पाहिजे? मला धन पाहिजे. राक्षसाने धनाचं गाठोडं बांधून दिलं, डोक्यावर घेतलं, परत फिरला. रात्र झाली, त्याच झाडाखाली आला. भूक लागली होती. भूक लागली होती. काय करावं काय सुचना. त्याच्या लक्षात आलं खाण्यासाठी एकच पक्षी आहे. झाडावर चढला, पक्ष्याला पकडलं, त्याचे पंख उपटू लागला. कोण? धनवंत. तो पक्षी आक्रोश करला. पक्ष्याचा आक्रोश ऐकला आणि राक्षसाला, नराधमा, ज्यानं तुला धन दिलं त्याच्या जो उलटा खातो तुला. म्हणून तो राक्षस त्या माणसाला, ए पोरा, महाराज त्याला सांगा बरं का, ते वाढवते बघा, ग बसत नाही. ऑपरेटर, आवाज वाढवू नको. माझं कीर्तन जरा जास्त वेळ वाटत असेल ना तर आवाज कमी करा. खातो तुला. तो पक्षी काय म्हणला आहे का? पक्षी म्हणला, बाबा रे, खाऊ नकोस. हा लका तुझ्या जेवण नको, खाऊ नको. का? पक्षी म्हणला, हा कृतज्ञ आहे. याला जर तू खाल्लं तर तू कृतज्ञ होशील. म्हणून या माणसाला जेव्हा धनाचा शोध लागला तेव्हा तो मनुष्यत्व विसरला. म्हणून प्रमाण दिलं, धनवंता लागी. बास, तुमच्या प्रमाण पाठ आहे. जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे पाठ आहे तुमच्या. 4 मुलं वेगळी राहिली. म्हातारी कोणीच सांभाळना. म्हातारीचं हाल झालं आणि म्हातारी 4 महिन्यात पार खंगली. हो, कीर्तनकारांची गाठ पडली. आजी, तब्येत लय खराब झाल्या, बाबा कोणी खायला घालत नाही. कीर्तनकार म्हणले, जवळ काय ठेवलं आहे का? नाही बाबा. काय किडूक बिडूक? नाही नाही नाही. काय तर असेल की आहे. म्हणले, काय? 1 चांदीचा रुपया आहे. बस झालं. तेवढ्यात काय होते, बस चिकार झाला. कीर्तनकारानं तिला डबा आणून दिला. डब्याला छिद्र पाडलं. सांगितलं, रात्री झोपताना या छिद्रातून रुपये टाकायचा, झाकण हळूच उघडायचं, परत रुपया का परत टाकायचा, असं रात्रभर करायचं. म्हणजे काय होईल, करून बघ. म्हातारीनं तो प्रयोग रात्रभर केला आणि सुन्या जागा झाल्या. सुना म्हटल्या, बाया, म्हातारी वली आहे ग. म्हातारीजवळ काय पैसे मोजत्या. सकाळी उठल्याबरोबर धाकटीसून काय म्हणली, सासूबाई, लय दिवस झालं तुम्हाला आंघोळ घातली नाही, जरा कडक पाण्यानं आंघोळ घालते. आणि म्हातारी म्हणली, रुपयाचा गुन्हा आला ग बाया. दुसरी सून काय म्हणली, तिच्याकडं आंघोळ करा आणि नाश्त्याला माझ्याकडे या. बरं बरं बरं, पण मला चावत नाही बरं का. नाही नाही, मग उपमा करते. तिसरी सून काय म्हणली, दुपारी जेवण माझ्याकडे बरं का. आणि चौथी म्हणली, संध्याकाळी मऊ मऊ खिचडी खा. म्हातारी म्हणली, 1 रुपयात आंघोळ, नाश्ता, दुपारचं जेवण, संध्याकाळचं जेवण, तेही रुपया न सरता. कीर्तनकार म्हणले, आपला विना उभा करायचा, विना सोडायचा नाही. पुढं ती बरं का महिला मंडळ, ती म्हातारी मेली. सुनांचं काय झालं मला काय माहीत नाही. पण तुम्हाला एक सांगूशी वाटते काय, हा प्रयोग तुम्ही करू नका. का करू नका? मी सांगितल्यामुळं गुण येणार नाही. आपला विषय काय, धन. मग या धनासाठी मनुष्य पशु झाला. आता अभंगात येतो, श्रीमंतीची
स्पर्धा लागली स्पर्धा, पळा पळा कोण पुढे पळे तो, पाहू बरे पोन पुढेची जातो. तुमची क्षमा मागतो सगळ्यांची. स्पर्धा लागल्या स्पर्धा महाराज लोकांची, गाडी कुणाची भारी, गाड्यांची शर्यत लागल्या. माडी कुणाची भारी, लेडी कुणाची भारी, यपडी कुणाची भारी, लफडी कुणाची भारी. ऐका, असा समाज जेव्हा संपत्तीच्या हव्यासामध्ये आहे, मग आणि दुसरे लोभ्याना वळती, लोभ्याना वळती मग आणि करू सरे लोभ्याना वळती पोरे, लोभ्याना वळती जिथं संपत्ती आहे तिथं भोग असतात असं नाही बरं का. जिथं संपत्ती आहे तिथं भोग असतात असं नाही. मग आणि दुसरे लोभ्याना वढती पोरे. लोभी माणसाला स्वतःची मुलंसुद्धा आवडत नाही. उजवू किती होती पोरे, मरता बरे म्हणे तरी, म्हणून देवा नमस्करी, दावी घरी उनी बोने. एक मनुष्य भेटला, हॉटेलातनं बाहेर पडला. का हो, काय खाल्लं? म्हणलं बटाटा वडा. घरात बायको करते का नाही? करते. मग घरात का करत नाही? तो म्हणला महाराज, घरात केला की मुलांना द्यावं लागतो. वडा घरात केला तर पोरांना द्यावा लागतो असं ज्याचं म्हणणं आहे, तो वारकऱ्यांना जेव्हा बोलवल का हो? लोभ्याना वडती पोरे. लोभी मनुष्य धनाचा संचय करतो, पण ते धन भोगामध्ये खर्च करत नाही. तुकोबाराय सांगतात, आम्ही श्रीमंत आहे, ती त्रिभुवनी आम्ही वैभवाचे धनी, आम्ही वैभवाचे धनी, आम्ही वैभवाचे धनी. ही त्रिभुवनी आम्ही वैभवाचे धनी, आम्ही वैभवाचे धनी, आम्ही वैभवाचे धनी. ती त्रिभुवनी आम्ही वैभवाचे धनी, आम्ही वैभवाचे धनी. ती त्रिभुवनी आम्ही वैभवाचे धनी, आम्ही वैभवाचे धनी. महाराज सांगतात, आम्ही वैभववान आहोत, आम्ही श्रीमंत आहोत. तुका म्हणे आम्ही राजे त्रैलोक्य. तुका म्हणे आम्ही राजे, तुका म्हणे आम्ही राजे त्रैलोकीचे, तुका म्हणे आम्ही राजे त्रैलोकीचे. बरी नाही कोणाचे वैभव, बरी नाही कोणाचे वैभव. तुका म्हणे आम्ही राजे त्रैलोक्याचे. काय हो, तुकोबाराय गरीब असते
तुकोराय गरीब होते सर्वांना माहीत आहे, पण गरीब असते तर शिवाजी महाराजांनी पाठवलेला नजराणा परत पाठवला असता का? नाही. हे श्रीमंतीचं लक्षण आहे, लक्षात ठेवा. ओढणं श्रीमंत लक्षण नाही. ओढणं सध्या लोक खोऱ्यानं ओढतात, खोऱ्यानं नाही, JCB नाही, पॉकलॅननं. पण पुरतं आहे कुठं? शिवाजी महाराजांनी नजराणा पाठवला, तुकोबाने स्वीकारला का? नाही. म्हणून श्रीमंत. कीर्तन झाल्यावर माझं दर्शन घ्यायला या आणि येताना खिशातून 500 रुपयाची नोट आणा. आणू नका, उदाहरण चाललं आहे. आणि माझ्या पायावर ठेवा. तुम्ही नोट ठेवली मी घेतली, ऐका, तुम्ही नोट ठेवली मी घेतली तर तुम्ही श्रीमंत का मी श्रीमंत? हां, देणारा का घेणारा? देणारा. तुम्ही नोट ठेवली मी घेतली नाही, उचला. काय समजलं आम्हाला? मी नोट घेतली नाही, मग मी श्रीमंत का तुम्ही श्रीमंत? मी श्रीमंत. पण आजच्या दिवस तुमचा अपमान होईल असा मी वागणार नाही, काळजी करू नका. अरे श्रीमंतीचं लक्षण काय आहे? श्रीमंतीचं लक्षण आहे श्रीमांश को यस्य समस्त दोषा को वा दरिद्रो यस्य विषाद तृष्णा. ज्याची तृष्णा जास्त आहे तो गरीब आहे आणि जो संतुष्ट आहे तो श्रीमंत आहे. तुका झाला से संतुष्ट, वैकुंठ पीठ घराले वैकुंठ पीठ घराले वैकुंठ पीठ घराले वैकुंठ पीठ. तुका झाला ते संतोष, तुका संतुष्ट. लक्षात ठेवा. गोधन, गजधन, राजधन, और दतन धन खान, जब नावे संतोष धन तब सबधन धूल. संत संतुष्ट आहेत. नंतर सांगतो कसे संतुष्ट आहेत. संत कसे संतुष्ट आहेत म्हणून महाराज सांगतात, आम्ही गरीब नाही, आम्ही श्रीमंत आहोत. ऐसिया संपत्ती म्हणा, ऐसिया संपत्ती आम्हा संसारी. ऐसिया संपत्ती आम्हा संसारी.
तसे देवा काम तो कामना भोगित ते देवा काम तो कामना भोगित ते देवा काम तो कामना भोगित ते देवा काम तो कामना भोगित से 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 देवा आलिंगने हेवा आलिंगने हेवा चरण चुंबी काम तो कामना भोगित से देवा काम तो कामना भोगित से देवा आलिंगने हेवा आलिंगने हेवा चरण चुंबी काम तो कामना भोगित से देवा काम तो कामना भोगित से देवा संतांची श्रीमंती कोणती आहे आणि आपली कोणती आहे एवढं सांगून सेवा संपवतो. आपली श्रीमंती कोणती आहे बाहेरची, संतांची कोणती आहे आतली. संतांची श्रीमंती आतली आहे, बाहेरची श्रीमंती पुरत नाही. आतली श्रीमंती सरत नाही. बाहेरची संपत्ती भावकीमध्ये वाटली जाते, आतली संपत्ती भावकीला वाटता येत नाही. बाहेरची संपत्ती चोरली जाते, आतली संपत्ती चोरली जात नाही. कल्पना करा, कीर्तन झालं, तुम्ही घरी निघाला, सगळे काही इथले नाहीत, कोण लांबचे असतील, कोण सायकल असेल, सायकलवर निघाला, कुणीतरी अडवलं, छातीला चाकू लावला, निकालो, काय होईल? हाय ते सगळं द्यावं लागलं आहे का नाही? कल्पना करा, तुम्ही जसे गेलं तर आम्ही गेलो, तुम्हाला अडवलं, आम्हालाही अडवलं, आम्हाला म्हणली निकालो,
तो हमने निकाल दिया। क्या निकाल दिया? ये क्या? गला में है ना, गळ्यातली तुळशीची माळ काढली आणि दिली. चोरानं घेतली का हो? चोरांनी कानपाडीत मारली, लय छान आहे का? मग चोर लॉकेट घेतो का माळ घेतो? लॉकेट घेतो. चोर 1,00,000 रुपयाचा मोबाईल घेतो का ज्ञानेश्वरी घेतो? मोबाईल घेतो. म्हणून कीर्तनात बसलेल्या सगळ्या लोकांना विनंती आहे, ज्या संपत्तीचं भय आहे, जे चोर चोरतो तसं जवळ ठेवू नका. कीर्तन झाल्यावर तुमचं मला द्या, माझं तुम्हाला देतो. काय विषय? बाह्य संपत्ती चोरली जाते, आतली चोरली जात नाही. बाह्य संपत्ती शाश्वत नाही. तुका म्हणे धन भाग्य अशाश्वत चालत नाही. माझ्याकडं 2,000 रुपयाच्या 100 नोटा आहेत, माझ्या पिशवीत आहेत. कीर्तन झाल्यावर या, मी तुम्हाला 100 नोटा 2,000च्या म्हणजे 2,00,000 रुपये देतो. मला फक्त 500 रुपयाच्या 10 नोटा द्यायलाही नको. जमतं आहे का? 2,000ची नोट चालते का? नाही चालत. मोदी साहेबांनी 8 नोव्हेंबर 2016, मला तारीख माहीत आहे, 8 नोव्हेंबर 2016 त्या दिवशी रात्री 8 वाजता बॉम्ब टाकला. कोणता? 2,000च्या नोटा बंद, 500च्या बंद, आणि घोटाळा झाला. आमचा सप्ताह होता 2008ला रामेश्वरला. एका बाईचा फोन आला, तात्या मला रामेश्वरला पंगत घालायची आहे. म्हटलं घाला ना. काय खर्च आहे? 50,000 रुपये मी देते. केव्हा न्याल? म्हटलं केव्हा आणा तुम्ही? नाही सांभाळायचं कोण? घरी आणून घेऊन जा. मी घरी गेलो, दूध घेतलं आणि बाईने 500चा बंडल दिला. मग माझ्या लक्षात आलं ही पंगत कशी घालायला लागली. आळंदीत काय झालं, एक भिकारी आपल्या बायकोला मारतो. नालायक, मूर्ख, आगाव. लोक म्हणाले का मारतोय? ती रडते. का मारतोयस? मला का मारतोय? सारखं सांगत होतो पैसे बंदे करू नको, पैसे बंदे करू नको. आले पैसे की कर 500ची नोट, आले पैसे की कर 500ची नोट. भिकारी म्हणला, महाराज तुम्हीच सांगा, आमच्यासारख्या गरिबाला 5,00,000 रुपये कोण बदलून देणार? कोण म्हणत होता? भिकारी. शाश्वत नाही. एक उदाहरण सांगतो ऐका. ज्ञानोबाच्या सोहळ्यात 2 उंदरांची दोस्ती झाली. 2 चांगली. जाताना एकमेकाचा पत्ता टिपून घेतला आणि मुंबईच्या उंदरानं सांगितलं, कधी मुंबईला आला तर आमच्याकडे या. ठीक आहे. पत्ता लिहून घेतला. घाटकोपर पश्चिम, पारशी चाळ, 3 नंबरची गोली, 4 नंबरची खोली, 5 नंबरचं कपाट, त्यातला 6 नंबरचा कप्पा, 7 नंबर बीळ. उंदराचा पत्ता आहे ना. हा गेला, गाठ पडली. वा 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 वा, चला राव चला. काय मजा आहे. योगायोग असा आहे की आज फिस्टच आहे आपल्याकडं. काय काय केलं आहे तुम्हाला सांगू, तुमच्या खेडेगावात बघितलं बी नाही. त्याच्या तोंडाला पाणी सुटलं. त्या दिवशी घरात होती पिष्ट. डायनिंग टेबल मांडलं होतं, पुऱ्या भजी काय नो काय. आणि ती बाय एक एक पदार्थ आणून ठेवायची टेबलावर. ती आत गेली की हा म्हणायचा, चल 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 चल. जाऊन टेबलावर गेले की आत बाय यायची, पळ 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 पळ. चलन पळ याच्यातच वेळ गेला. नंतर म्हणला, कशी वाटली फिस्ट? म्हणला, बावळ्या लेका तोंड लावस्तोवर काय शिल्लक आहे? तोंड लावतो पळ 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 पळ. तू म्हणला, तू असं कर, तू आमच्याकडे ये, तू आमच्याकडे ये.
मग मुंबईचा उंदीर खेडेगावात गेला. त्यानं त्याला आतल्या खोलीत नेलं. शेतकऱ्यानं मळणी केली होती, पोती बांधली बी नव्हती. सगळी पोती खोलीत सगळी ज्वारी वतली होती, 7-8 क्विंटल. तो म्हणला, हे बघ आता कुठनंही खा, कोणीही विचारायला येत नाही, आमची 7वी पिढी आहे तर मला लक्षात ठेव. हा जो खेडेगावचा उंदीर आहे ना, तो आत्मसंतुष्ट आहे. अहो आळूमाळू अवदान द्यावे, ए तोलेनी आनंदाच्या राशीवर असावे. आणि हा जो मुंबईचा उंदीर आहे ना, तो आपण आहे, बाह्य सुखानं संतुष्ट होणारा. श्लोक सांगतो आणि सेवा संपतो. भगवान सांगतात, अर्जुनानं विचारलं, स्थितप्रज्ञस्य का भाषा? भाषा म्हणजे लक्षण. त्याचं पहिलंच लक्षण पहिल्या श्लोकात सांगितलेलं आहे, प्रजहाती यदा कामान सर्वान् पार्थ मनोगतान आत्मन्येवात्मना तुष्टः स्थितप्रज्ञस्तदोच्यते. भगवान सांगतात, यदा सर्वान् कामान प्रजहाती, सगळे काम टाकतो आणि आत्मनी एव संतुष्टः, आत्मना एव, स्वतःमध्ये स्वतःकडून संतुष्ट आहे. स्थितप्रज्ञस्तदोच्यते. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. 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 ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. बोला कुंडली वरदा हरी हर श्री ज्ञानदेव तुकाराम. ज्ञानेश्वर सेवा संपली. मी आता कीर्तनं घ्यायचं बंद झालो आहे, घेत नाही. आषाढीनंतर मी सांगितलं आहे, मला कोणी बोलवू नका. आपल्याला उभा राहता येत नाही, बोलता येत नाही, कशाला मी जास्त करायची. प्रवीण महाराजांसुद्धा नकारच दिला होता. म्हणलं महाराज एवढ्या लांब बोलवू नका, लांबचा प्रवास आहे. पण महाराजांनी एक वाक्य वापरलं, त्याला काही इलाज नाही. महाराज म्हणले, मग आम्ही हट्ट कुणाकडे धरायचा, आपलं ग बसलो. पण आपण चांगला कार्यक्रम करत आहात. विशेष म्हणजे या कार्यक्रमाला राजाश्रय आहे. धर्माला राजाश्रय असला की धर्माची प्रतिष्ठा वाढते, लक्षात ठेवा. दोन्ही वाक्य लक्षात ठेवा. धर्माला राजाश्रय असला की धर्माची प्रतिष्ठा वाढते, आणि राजसत्तेला धर्माचा आश्रय असला की राजसत्तेवर अंकुश राहतो. सत्तेवर धर्माचा अंकुश पाहिजे आणि धर्माला सत्तेचं सहकार्य पाहिजे. म्हणून इथं आल्याबरोबर बरंच काय काय सांगितलं. मला बरीच माहिती सांगितली. रस्त्यात येतात. रस्त्यात का सांगितली? रस त्यात होता म्हणून रस्त्यात सांगितली. साहेबांनी जगदंबा मातेचा मोठा जीर्णोद्धार केला आहे. किती कोटी सांगितले माझ्या लक्षात नाही बरं का. कितीतरी कोटीचा निधी, 400 कोटी, 400 कोटीचा निधी त्यांनी. मग लक्षात ठेवा, पुढाऱ्यांच्या मनात आलं तर ते विकास करू शकतात, पाहिजे तिथं निधी टाकू शकतात. म्हणून साहेब मगाशी आले होते, कौतुक आहे त्यांचं. त्यांनी एवढा मोठा जीर्णोद्धार करून शक्ती मातेचं मंदिर अतिभव्य, आणि आता सगळ्या जगातली सगळ्यात उंच मूर्ती हनुमंतरायाची.
ती मूर्तीसुद्धा काम चालू आहे. साहेबांना धन्यवाद देतो. आमच्याकडे असलं नाही बरं का, पश्चिम महाराष्ट्र आमच्याकडे असलं नाही. पश्चिम महाराष्ट्रामध्ये सगळी हिरण्यकश्यपू, हिरण्याक्ष, कंस, रावण त्यांचीच लॉबी आहे. असं नाहीच. बाबा ऐकून घ्या, असा एखादा मोठा सप्ताह बारामतीमध्ये झाला असता तर घड्याळ बंद पडलं नसतं. मला कुणावर टीका करायची नाही, पण वराड, मराठवाडा, खानदेश या भागातले राजकीय लोक धार्मिक आहेत. त्यांना धर्माची आवड आहे. म्हणून सर्वांना धन्यवाद देतो. झालेली सेवा आईसाहेबाच्या चरणावर अर्पण करतो. तुकाराम 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 तुका म्हणे पाहे तिकडे सारी तुका म्हणे पाये तिकडे सारी तुका म्हणे पाये तिकडे सारी तुका म्हणे पाये तिकडे सारी म्हणे पाये तिकडे सारी आपुले पारी निरसले आपुले पारिखे निरसले काम तो कामना भोगित से दे काम तो कामना भोगित से देवा आपुले पारिखे निरसले आपुले पारिखे निरसले काम तो कामना भोगित से देवा 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 आलिंगने हेवा चरण चुंबी दुसरते चरण चुंबी आलिंगने हेवा चरण चुंबी आलिंगन है चरण चुंबी काम तो कामना भोगित से देवा 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 जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय 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 जय विठ्ठल
कवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव